तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही अशी सोयाबीनची चटणी एकदा बनवून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। एकदम अंड्याच्या चटणीसारखी लागणारी ही आपली सोयाबीनची चटणी। काजल हां, काय करते? मी आज करत आहे सोयाबीनची भाजी, म्हणजे चटणी बनवणार आहे सोयाबीनची। भाजी बनवते चटणी कुठून आणते तो? चटणी बनवतात, ज्याला आवडते ते बनवतं, मला आवडते मी बनवते। तर हे बघा मित्रांनो, सर्वात पहिले मला सोयाबीनची चटणी बनवायची होती। त्याच्यामध्ये एक मिरची हे राहिली, सगळं राहिली। आणि आता मी बनवणार आहे सोयाबीनची चटणी। जर तुम्हाला घरामध्ये कोणाला सोयाबीनची चटणी किंवा भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा। आता मी सर्वात पहिले सोयाबीन भिजायला टाकलेली होती, गरम पाण्यामध्ये भिजायला टाकायची। आणि नंतर भिजायला टाकल्यानंतर परत मिठाच्या पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे, कारण की त्यामध्ये मिरची किंवा मसाला वगैरे तुम्ही जे टाकणार ते त्याच्यामध्ये जिरलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला 2 तुकडे करून घ्यायचे असतात। तर आता मी बनवली आहे, ते रेडी करून ठेवले। आणि आता यामध्ये लसूण, जिरे आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली, म्हणजे बारीक दळून घेतलंय। तर आता हे बघा, मी तेल तापायला ठेवलं होतं। आता तेलामध्ये स्लो गॅसवर त्याला परतून घ्यायचंय, चांगलं चांगलं परतून घेतल्यानंतर तेल सुटल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे। आता मी मला थोडी घाई आहे, त्याच्यामुळे फास्ट केलाय गॅस। आता हे बघा, मी त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलाय। आता हे बघा, कांदा चिरून घेतलेला होता। आता तो कांदा पण टाकायचा। कांदा थोडा जास्त प्रमाणात टाका, कारण की तरच सोयाबीनची चव लागणार आहे। मस्त चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। आणि लवकर परतण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका। हे बघा, चवीनुसार मीठ टाकलंय मी, म्हणजे मी अर्धा चमचा घेतलाय। आता एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकर होणारी चटणी ही, जास्त टाइम नाही लागत त्याला। तर हे बघा, आता याला चांगल्या प्रकारे तेल पण सुटलंय कांद्याला, म्हणजे परतला जातोय। त्यामध्ये मीठ टाकल्याने लवकर नरम होत असतो कांदा। हे बघा, अशा प्रकारे चांगला नरम करून घ्यायचा आहे। थोडासा ब्राऊन कलर आला की त्यामध्ये हळद, आता हे बघा, तुम्हाला जर यामध्ये लाल तिखट वगैरे आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण आता मी मिरची बारीक करून टाकली त्यामुळे मी जास्त लाल तिखट नाही टाकणार आहे। एकदम थोडीशी हळद टाकली आहे, जास्त नाही टाकणार आहे मी लाल तिखट, थोडंच टाकणार आहे। हे बघा, चांगलं परतलं गेलंय हे। तुम्हाला तिखट आवडतं का फिक्का आवडतं? तिखट तिखट आवडतं का? आता मी थोडं तिखट करायचं म्हटल्यावर अजून थोडी मिरची पावडर टाकणार, कारण की त्यांना तिखट आवडतं। मला नाही आवडत तिखट, पण ठीक आहे। हे बघा, आता चांगला कांदा परतला आहे। आता ही आपल्याला सोयाबीन वडी याच्यामध्ये टाकून घ्यायची, चांगल्या प्रकारे कमी गॅस करून मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आता चांगल्या प्रकारे मिक्स झालंय, त्याला पूर्ण प्रकारे मी मिक्स करून घेतलंय। आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। ओके, कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण की त्यामधलं मीठ वगैरे
मिक्स झालं पाहिजे चांगला आणि मिरची पण चांगली मिक्स झाली पाहिजे. त्यासाठी ज्या मिक्सरमध्ये मी आपलं हिरवी मिरची, जिरे, लसूण हे सगळं दळून घेतलं होतं ना, तेच मिक्सर मी आता सध्या याच्यामध्ये धुवून टाकणार आहे. आता हे बघा, याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलंय. नॉर्मल पाणी टाकायचंय, जास्त नाही टाकायचं, नाही तर खूप पिचपिच होते सोयाबीन. आता हे बघा, पाणी टाकून झाल्यानंतर पण चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचंय. आता मिक्स झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला वाफेमध्ये शिजवून घ्यायचंय. तर अशा प्रकारे बनवा तुम्ही सोयाबीनची भाजी. तुम्हाला तयार झाल्यानंतर दिसेलच ती किती सुंदर आणि स्वादिष्ट बनते आणि खूप लवकर बनणारी अशी सोयाबीनची भाजी असते, म्हणजे सुक्की भाजी बोलतात त्याला. हे बघा मित्रांनो, आता आपण झाकण ठेवलेलं होतं वाफेमध्ये हे करण्यासाठी. हे बघा, मी आता झाकण घेतलंय काढून आणि हे बघा किती छान कलर आलाय त्याला. आता वाफेमध्ये कांदा वगैरे सगळं शिजलेलं आहे आणि सोयाबीन पहिले गरम पाण्यात आपण भिजवलेली असते, त्याच्यामुळे त्याला जास्त काही शिजवायची गरज नसते. आता फक्त यामध्ये जे आपण टाकलेलं पाणी होतं ते वाफेमुळे जळलेलं नसतं ते पाणी. ते पाणी आटण्यासाठी आपल्याला मिडियम गॅसवरच असं उघडं म्हणजे झाकण काढून आपण त्याला परतून घेऊया थोडा वेळ. तर बघा, अशा प्रकारे होत असते भाजी आणि 5 मिनिटांमध्ये आपण गॅस बंद करणार आहोत.